नमस्कार, खरे लोक स्वराज्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातील बोरगाव खुर्द ग्रामपंचायत कथित 22,33,000 आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची बातमी समोर आली आहे। राज्य जनतेच्या विकासासाठी आलेला निधी नेमका कुठे जातोय? ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या नावाखाली आर्थिक अनियमितता तर होत नाही ना, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बोरगाव खुर्द ग्रामपंचायतीतील कथित 22,30,438 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अखेर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एफआयआर नुसार चौकशी अहवालात काही खर्च निनावी खर्च म्हणून नोंदवण्यात आला असून या चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता BNS कलम 316 5 आणि 3.5 अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणातील आरोपीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित पदाधिकारी यांचा समावेश असून आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास जळकोट पोलीस करीत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे हा गुन्हा चौकशीच्या अहवालाच्या आधारे दाखल करण्यात आलाय। त्यामुळे चौकशीत नमूद झालेल्या आर्थिक व्यवहाराची, खर्चाच्या नोंदीची आणि संबंधित कागदपत्राची तपासणी आता पोलिसांकडून केली जाणार आहे। तपासात पुढे आणखी कोणती तथ्य समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। चला तर पाहूया संपूर्ण प्रकरणातील सविस्तर बातमी। सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती जळकोट रोहित मोहन देडगे यांच्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव येथील ग्रामसेवक फिरोज फातुर मिया शेख, ग्रामसेवक सत्यभामा गुणाजी बने आणि सरपंच रागिनी संजय केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून यांनी 22,30,438 रुपयाचा अपहार केल्याबाबत फिर्याद आहे। त्याप्रमाणे आज रोजी आम्ही घटनास्थळ पंचनामा करण्याकरता ग्रामपंचायत कार्यालय इथे हजर आहोत। गुन्ह्याचा तपास चालू आहे।